नमस्कार. लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. डोकावळे गावातील भूस्खलन बाधित कुटुंबांची घरं या ठिकाणी चापेर या ठिकाणी बांधण्याचं काम चालू आहे आणि याच ठिकाणी इथली परिस्थिती आपण लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून दाखवली होती आणि त्या लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून आज अधिकारी आणि ग्रामस्थ या स्थळाची पाहणी या ठिकाणी केलेली आहे आणि आमचे काही प्रश्न आहेत सर की कशा पद्धतीनं या ठिकाणी घरामध्ये पाणी खूप मोठ्या पद्धतीनं साचलं जाते. काही ठिकाणी जे वॉल भिंत आहेत त्यासुद्धा थोड्याशा झुकल्या गेलेल्या आहेत आणि असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. काय आज तुम्ही पाहणी केली? नमस्कार, मी शाखा अभियंता PWD पाटण दक्षिण. इथं बातमी वगैरे पाहिल्यानंतर आणि लोकांचं इथं निवेदनसुद्धा आम्हाला प्राप्त होतं. त्या अनुषंगाने आम्ही आज इथं स्थळ पाहणी केली ठेकेदार TNT यांच्या प्रतिनिधींमार्फत आणि पाहणी केल्यानंतर इथे स्थानिकांचे 2 महत्त्वपूर्ण प्रश्न होते. एक तर पत्र्यासंदर्भाचा, इथे वारा वगैरे भरपूर असतो आणि अतिवृष्टीचा देखील भाग आहे, त्यामुळे इथे पत्रे आम्ही बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांचा होता वॉटरप्रूफिंगबद्दलचा आणि वॉटरप्रूफिंगबद्दलसुद्धा आम्ही एशियन पेंटच्या वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट्स सोबत चर्चा केली आहे आणि त्या अनुषंगानं वॉटरप्रूफिंगसाठी काय काय आवश्यक उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आम्ही करून हा पहिल्या पावसामध्ये आमच्यासाठी सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. त्या अनुषंगाने काय आवश्यक उपाययोजना करायच्या आहेत त्याबद्दल आम्ही कंपनीला सूचना दिलेल्या आहेत. वॉल भिंत जी आहे आता ती थोडीशी झुकलेली दिसत आहे, काय त्या संदर्भात? इथे आपण जवळपास 1.5 हेक्टर क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि इथे मृदेचे गुणधर्म पण ठिकठिकाणी बदलत आहेत. त्यामुळं काही ठिकाणी अंदाज न लागल्यामुळं एका ठिकाणी भिंत झुकल्याचे निदर्शनास आले. ती भिंत आपण काढूनच घेत आहोत आणि ती काढल्यानंतर त्या बाजूला जे प्रस्तावित घरकुलं होती ती देखील आपण इतरत्र हलवत आहोत. त्यामुळं इथे काही अडचण उद्भवणार नाही. सर, हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत आता सध्या होत आहेत, हे सगळं तुम्ही आता पाहणी केलेली आहे, परत असा प्रॉब्लेम येणार नाही असं सांगू शकता? कसं सांगता? बिलकुल. आता आम्ही जे काय रेमेडियल ॲक्शन बघितलं त्याप्रमाणे पूर्णतः ज्या ठिकाणी वॉटरप्रूफिंग असेल, बांधकाम असेल किंवा प्लॅस्टर असेल, ह्याच्यामध्ये आम्ही परत व्हॅल्यू ॲडिशन म्हणूया त्याला. व्हॅल्यू ॲडिशन इथला पावसाचा परिस्थिती बघता किंवा वाऱ्याची परिस्थिती बघता त्यातले व्हॅल्यू ॲडिशन करून त्या जेणेकरून तो आपल्याला पुढच्या काळात कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ह्या पद्धतीने आम्ही काळजी घेणार आहोत. या ठिकाणी काही ग्रामस्थसुद्धा आहेत, आपण ग्रामस्थांच्या बरोबर चर्चा करूया. आत्ताच तुम्ही सर निवेदन दिलं, कशा संदर्भात निवेदन होतं ते? आमच्या काही अडचणी होत्या, जसे की पत्र्यांचे प्रॉब्लेम्स होते, भिंतीचे तडे गेलेले आहेत, पाणी आतमध्ये येत आहे, काही वायरिंगच्या लाईनीमध्ये तिथून पाणी येत आहे, पाणी पूर्ण त्या भिंतीवरती पूर्ण पाणी, जसं लास्ट टाईम आपण दाखवलं तुमच्या चॅनलमार्फत आम्ही जे तुम्हाला निवेदन केलं होतं की या म्हणून हे जरा दाखवा, त्या हिशोबाने ते आज त्यांना आम्ही सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की साहेब ह्या अशा गोष्टी आहेत आणि आम्हाला सुरक्षित आम्ही ज्या ठिकाणी गावावरून आलेलो आहे 5 वर्षापूर्वी, त्या गावाला आमचा जीव वाचून आम्ही इथे आलेलो आहे. तिथे जीव न जाता इथे जीव जावा ही आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा इथली घरं आम्हाला सुरक्षितरित्या द्या आणि जेणेकरून बाकीच्या लोकांची इथं जे आयुष्य आहेत हे पुढं म्हणजे भविष्य येते, त्या भविष्यासाठी आम्हाला इथे तुम्ही घरं सुरक्षित द्यावीत, एवढंच आमची. आज जी तुमच्या अधिकाऱ्यांची बरोबर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये तुम्ही समाधानी आहात का? समाधानी म्हणजे आम्ही जे त्यांना काही निवेदन दिलेलं आहे का आमचे म्हणजे बाकीच्या काही गोष्टी आहेत तर त्यांनी आम्हाला दिलेला आहे वेळ की या वेळेत आम्ही तुम्हाला पूर्ण करून दाखवू. आम्हाला एकदा पूर्ण करून आले, आम्हाला एकदा कळलं की बाबा ह्या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, त्या आम्ही तपासू आणि पुन्हा आम्ही त्यांना सांगू की हां ओके, म्हणजे आम्ही त्याच्यासाठी हे होईल म्हणून. सर, तुम्ही एक शब्द त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बरोबर एक शब्द वापरला की या ठिकाणी तुम्हाला आता घरं किती मंजूर आहेत? घरं 102 आहेत. 2 आहेत. आणि तो 20% काय विषय होता तुमचा? शासन निर्णयाप्रमाणे त्यावेळी भूस्खलन झालं त्यावेळी त्यांनी कोयनानगरला कलेक्टर होते, त्या कलेक्टरने सांगितलं की तुम्हाला 20% वाढीव घरं आम्ही देऊ. आम्ही म्हटलं आमची 92 कुटुंब आहेत, तर 92 कुटुंब इथं राहत होती ती, बाकी मुंबई शहरामध्ये जी लोक आहेत ती परत जर आलीत तर त्यांना तिथं परत जावं लागेल घरं बांधायला. जर इथं जागा उपलब्ध असेल तर ते इथं घरं बांधतील घरं नंतर तिथं जातील. तर त्यांनी 102 घरं देतात ना, ते 102 घरं आम्हाला पुरेशी होणार नाहीत, कारण 18 घरं आम्हाला एक्स्ट्रा पाहिजे होती, त्याच्यापैकी त्यांनी 10च घरं ते देत आहेत. 10 घरं कमी झालीत, 8 घरं कमी झाली. 8 घरं कमी झाली त्यांच्या निर्णयानुसार. त्यांच्या निर्णयानुसार का तुमच्या निर्णयानुसार? नाही, त्यांच्या निर्णयानुसार. त्यांच्या निर्णयानुसार. आज जी अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा तुमची झाली त्या चर्चेमध्ये तुम्ही समाधानी आहात का? आता साहेब बोललेत की आम्ही पत्रे पूर्ण चेंज करू
आणि जे पाणी येतं आहे ते पाणी आत येणार नाही त्याची आम्ही परिपूर्ण पूर्तता करू. मग आम्ही त्यांच्या शब्दावरती थोडं बघतोय, आता बघू कसं करतायत ते. त्याने आम्हाला एक 6 महिन्यामध्ये एक चाळ पूर्ण, एक फक्त चाळ किंवा एक रूम पूर्ण करून दाखवावा आणि तो आम्ही क्लिअर कट बघू आणि सांगू आम्ही त्यांना की साहेब भाई ओके. या काही दिवसापूर्वी तुम्हाला इथं घरं राहण्यासाठी देणार होती असं समजलं होतं. हो. ते खरं होतं का खोटं? नाही, हे इथले कामगार म्हणत होते की तुम्हाला आम्ही 20 घरं देणार आहोत. तर आम्ही म्हटलं 20 घरं आम्हाला देऊन फायदा नाही, पूर्ण घरं झाली पाहिजेत, रस्ता झाला म्हणजे पाहिजे, एक पाणी चर्चा आलं होती पाहिजे. फक्त, त्याच्यामध्ये काय चर्चेमध्ये तथ्य नव्हतं. हां. तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकसम्राटनं महाराष्ट्र न्यूजनं बातमी दाखवल्यानंतर या ठिकाणी अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये एक चर्चा घडून आलेली आहे आणि ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांच्या बरोबर आमची चर्चा झालेली आहे. त्या चर्चेमध्ये आत्ता तरी जे ते समाधानी असतील, परंतु जर का पुढं भविष्यात असंच काही घडत राहिलं तर आम्ही त्याविषयी आवाज उठवू आणि या आवाजाबरोबर लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजचा नेहमी आवाज त्यांच्या आवाजात मिसळून सत्य दाखवण्याचा प्रयत्न करू. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.